हॅलो ऑल. मी आरती उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करत आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण असिस्टंट बीडीओ जे आहे याच्याबद्दल सर्व जी काही पात्रता अभ्यासक्रम जो काही आहे त्याच्याबद्दल माहिती पाहिली. पण या पदाचं नेमकं काय काम आहे, पंचायत राज व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या या पदाचं जे काही विशिष्ट काम आहे ते काम आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदा सविस्तरपणे समजून घेणार आहोत. ठीक आहे, सो थोडाही वेळ वाया न घालवता चला आजच्या व्हिडिओची माहिती घेऊयात. सर्वात पहिलं तर याचं आपण जी पाहिली काल की पंचायत राज व्यवस्थेतील हे काय आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजेच एमपीएससी मार्फत भरलं जाणारं हे एक ग्रुप बी चं जे पद आहे. ठीक आहे, सो याच्यामध्ये जी काही कामं आहेत ती सर्व कामं आपण एकदा सविस्तरपणे समजून घेऊयात. सर्वात पहिले बघा, प्रशासकीय कार्यामध्ये हे काय आहेत तर असिस्टंट आहेत बीडीओचे. ठीक आहे, जे गट विकास अधिकारी आहेत त्यांना ते सहाय्य करतात. ठीक आहे, याच्या नावातच ते आहे. त्याचप्रमाणे बीडीओच्या अनुपस्थित त्यांच्या पदाचा कार्यभार सुद्धा हे सांभाळत असतात. नेक्स्ट बघायचं तर कर्मचाऱ्यांवरती नियंत्रण व समन्वय. ठीक आहे, पंचायत समितीतील विविध विभागांचे विस्तार अधिकारी, शिक्षण, कृषी, पंचायत, आरोग्य इत्यादी जे काही आहेत, ग्रामसेवक आणि इतर लिपिक वर्गाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे आणि त्यांच्यात समन्वय साधण्याचं काम जे आहे ते हे एबीडीओ करत असतात. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद मध्ये बघायचं झालं तर अहवाल सादरीकरण. ठीक आहे, पंचायत समितीच्या कामकाजाचे आणि विविध जे काही त्यांच्या योजनांचे प्रगतीचे मासिक अहवाल तयार करून ते गट विकास अधिकाऱ्यामार्फत जिल्हा परिषदेला सादर करण्याचं काम सुद्धा असिस्टंट बीडीओचं असतं. त्याचप्रमाणे बैठकांचं आयोजन, पंचायत समितीच्या मासिक सभा, स्थायी समितीच्या ज्या काही बैठका असतात त्याचप्रमाणे उपसमित्यांच्या बैठकांचं आयोजन करणं आणि त्यांच्या इतिवृत्तांची म्हणजे मिनिट्स ऑफ मीटिंग्सची सुद्धा नोंद ठेवण्याचं जे काही काम आहे ते असिस्टंट बीडीओचं असतं. ठीक आहे, चलो. त्याचप्रमाणे विकास कामे आणि योजनांची अंमलबजावणी. आता याच्यामध्ये बघा, ज्या काही शासकीय योजनांची अंमलबजावणी असतात ते हे असिस्टंट बीडीओ करत असतात. केंद्र व राज्य शासनाच्या विविध ग्रामीण विकास योजना ज्या आहेत, उदाहरणार्थ जे काही मनरेगा असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, स्वच्छ भारत अभियान असेल किंवा जलजीवन मिशन असेल, हे पंचायत समिती स्तरावरती प्रभावीपणे राबवण्याचं काम जे आहे ते असिस्टंट बीडीओ करत असतात. त्याचप्रमाणे आरोग्य व शिक्षण मध्ये बघितलं तर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, प्रायमरी हेल्थ केअर सेंटर्स आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा व कामकाजावर लक्ष ठेवणं आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचा आणि पाठपुरावा करण्याचं काम हे असिस्टंट बीडीओचं असतं. ठीक आहे, त्याचप्रमाणे कृषी व पशुसंवर्धन विकासात जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या ज्या काही कृषी योजना आहेत, बी बियाणांचं वाटप आहे, त्याचप्रमाणे सिंचन योजना आणि पशुसंवर्धन विषयक उपक्रमांची जी काही अंमलबजावणी आहे, विस्तार अधिकाऱ्यांच्या मदतीने ते याच्यामध्ये सुद्धा काम करत असतात. ठीक आहे, त्याचप्रमाणे महिला व बाल विकास, अंगणवाड्यांचे कामकाज पाहणं, तसंच महिला बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचं सक्षमीकरणासाठी सुद्धा हे असिस्टंट बीडीओ प्रयत्न करत असतात. ठीक आहे, त्याचप्रमाणे आता पर्यवेक्षकीय आणि नियंत्रणात्मक जबाबदारी. ठीक आहे, सुपरवायझरी त्यांचे जे काही काम आहेत ते आधी पाहूयात. ग्रामपंचायतीचे जे काही दप्तर तपासणी. ठीक आहे, त्याचप्रमाणे पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींना भेटी देणं असेल, त्यांच्या कामकाजाची पाहणी करणं असेल आणि ग्रामसेवकांचे जे काही रेकॉर्ड्स आहेत ते सुद्धा यांना तपासायचे असतात. ठीक आहे, त्याचप्रमाणे कामांची प्रत्यक्ष जाऊन तिथे पाहणी करण्याचं काम सुद्धा त्यांचं आहे. डायरेक्टली फिजिकल इन्स्पेक्शन ते करत असतात. पंचायत समिती मार्फत सुरू असलेल्या विविध विकास कामांचं, रस्ते, विहिरी, ग्रामपंचायत भवन प्रत्यक्ष जाऊन तिथे जाऊन ते फिजिकली इन्स्पेक्शन करतात आणि त्यांच्या कामाचा दर्जा तपासतात. ठीक आहे, त्याचप्रमाणे तक्रार निवारण. ठीक आहे, ग्रामीण भागातील नागरिकांच्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीच्या कामकाजाविषयीच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या ऐकून घेणं आणि त्यांची चौकशी करून त्यांचं योग्य ते काय आहे त्याच्यावरती निष्कर्ष काढणं, निवारण करणं, हे सुद्धा एबीडीओचं काम आहे. ओके, त्याच्यानंतर बघा, आर्थिक व नियोजन विषयक कामं. ठीक आहे, खूप महत्वाची कामं आपण एबीडीओची खूप महत्वाची कामं आहेत. पंचायत समितीची जे काही महत्वाची कामं आहेत ती जास्त तर आपण बघत आहात, त्याच्यामध्ये एबीडीओचा खूप जास्त मोठा रोल आहे. सो त्याचे कामं असे निग्लेक्ट आपण नाही करू शकत, खूप इम्पॉर्टंट हे पद आहे. त्याचप्रमाणे बघा, निधीचं वाटप व नियंत्रण, शासनाकडून पंचायत समितीला प्राप्त झालेल्या निधीचं योग्य नियोजन करणं आणि तो निधी विहित मुदतीमध्ये त्या
त्या विकास कामांवर खर्च होईल यावर लक्ष ठेवण्याचं काम सुद्धा असिस्टंट बीडीओचं आहे. ठीक आहे. अर्थसंकल्प, बजेट तयार करणं, जे काही पंचायत समितीचा वार्षिक अर्थसंकल्प आहे याच्या तयार करण्याच्या प्रक्रियेत गट विकास अधिकारी बीडीओला यांना काय करायचं आहे, आवश्यक ती सर्व माहिती आणि आकडेवारी पुरवण्याचं काम हे एबीडीओ करत असतात. ठीक आहे. त्याचप्रमाणे इकडे बघा की लेखापरीक्षण, ऑडिट, ठीक आहे, ग्रामपंचायती आणि पंचायत समितीच्या खर्चाचं वेळोवेळी लेखापरीक्षण करणं आणि त्याचप्रमाणे त्याच्यात आलेल्या त्रुटींची पूर्तता करणं हे सुद्धा काम कोणाचं आहे, एबीडीओचं आहे. ठीक आहे. सो सर्वांना याचं माहित होतं की बाबा पात्रता सिलेबस जो काही आहे तो कालच्या व्हिडिओमध्ये, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केला, पण त्याचं प्रत्यक्ष काम काय आहे, या पोस्टला काय काम करावं लागतं, कुठे कुठे साईटला व्हिजिट करावी लागते. सो जे काही पंचायत समिती आहे या स्तरावरती जाऊन हे जे एबीडीओचं काम आहे हे काम ते पाहत असतात. सो सर्वांना जर याचं कामकाज क्लिअर झालेलं असेल तर खूप महत्वाचं पद सुद्धा हे आहे. सो ज्यांना कोणाला बॅच परचेस करायचे आहे त्यांच्यासाठी सुद्धा ऑफर आहे. 10 विद्यार्थ्यांना 4,999 ला ही बॅच भेटणार आहे. सो सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे. जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध होईल. सो सर्वांनी अभ्यासायलाही लागायचं आहे. आपल्याला त्याची पात्रता, त्याचा सिलेबस, त्याचं जे काही परीक्षा पद्धती आहे याच्यावरती आपण ओव्हरव्ह्यू केलेला आहे आणि यांचं कामकाज कसं आहे हे सुद्धा आपण ओव्हरव्ह्यू केलेलं आहे. एकंदरीतच खूप चांगलं कामकाज आहे आणि खूप आपल्याला मोटिवेटिंग आणि इन्स्पायरिंग रोल आहे. सो नक्कीच याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे आणि याची सुद्धा एक्झामची तयारी चालू ठेवायची आहे. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये हीच सर्व माहिती होती की असिस्टंट बीडीओचं काय काय कामकाज असतं, त्यांना काय काय काम करावं लागतं. ठीक आहे. माहिती जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर सेशन लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अपडेटसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आजच्यासाठी एवढंच. थँक्यू सो मच.